हॅलो फ्रेंड्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. या सेशनमध्ये आपण PIP मधील खूप महत्त्वाचा डेटा डिस्कस करणार आहोत. कृषी क्षेत्रामधील महिलांचं सक्षमीकरण कशा पद्धतीने करता येईल, त्याचे काय कार्यक्रम आहेत, त्याची काय धोरणं आहेत आणि संस्थात्मक पाठबळ कशा पद्धतीचा आहे. PIP मधला डेटा आहे खूप महत्त्वाचा आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात की आम्हाला करंटमध्ये मीन्सचा डेटा वगैरे, तर ऑथेंटिक सोर्स आहे. PIP मधून दरवर्षी UPSC किंवा MPSCला खूप चांगल्या पद्धतीचे म्हणजे क्वेश्चन येतात आणि त्याच्यासाठी आपल्याला ऑथेंटिक डेटावर आन्सर लिहावे लागेल आणि त्या अनुषंगाने आज आपण हे चर्चा करणार आहोत. बघूयात काय आहे ह्याच्यामध्ये. ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी निहाल कोरे 2022 सालचा UPSC टॉपर राहिलेलो आहे. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती. 2018 पासून मी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात गायडन्स देत आलेलो आहे. हे माझं पॅशन आहे. NLP कोच, माइंड कोच आणि लाईफ कोच म्हणून काम करतो आणि मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. सुरू करूयात आजच्या टॉपिकला. हा टॉपिक बघा, पहिल्यांदा टॉपिक आपण मार्किंग करूयात कुठं आहे याच्यामध्ये. हे बघा, याच्यामध्ये काय आहे, महिला सक्षमीकरण हा टॉपिक म्हटलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे की GS1. ठीक आहे. त्याच्यानंतर कृषी क्षेत्र आहे म्हटलं तर आपल्याला समजायला पाहिजे की GS3. ह्या जे दोन पेपर आहेत ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट ठरतं. शिवाय SL आहे, वुमन एम्पॉवरमेंट रिगार्डिंग. ठीक आहे. आणि मग बाकीच्या बऱ्याच गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आणि ह्याच्या सगळ्या गोष्टींना त्याचा फायदा होईल, गव्हर्नन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी. बट ब्रॉडली आपण म्हणू शकतो की GS1, GS3 आणि SC साठी हा टॉपिक आणि हा डेटा आहे ऑथेंटिक सोर्समधून घेतलेला, PIP मधून. हा खूप महत्वाचा आहे. सुरू करूयात मग. बघा, आपल्याला पहिल्यांदा आकडेवारी बघा. कृषी क्षेत्राचा कणा मानला जातो. आपण बघतो, आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याची कल्पना असेल की आपण ज्यावेळी गावाकडे बघतो त्यावेळी बऱ्याचदा आपल्याला दिसून येते की शेतामध्ये काम करताना आपल्याला महिला दिसतात. याच्यावरून आपल्याला माहितीच आहे की महिलांचं योगदान हे कृषी क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण असं म्हटलं जातं आणि महिला ज्या आहेत त्या कृषी क्षेत्राचा कणा मानला जातात. आपण बघतो की बघा, शेती जरी असली की त्याच्यामध्ये बरेच मळणीपासून काढणी, पेरणी ह्या सगळ्या कामांमध्ये महिलांचा अग्रेसर सहभाग दिसून येतोय. आता हाच धागा पकडून ह्यांचं सक्षमीकरण करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय कार्यक्रम असतील, त्याच्यासाठी काय गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेता येतील, ते त्याच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची. ग्रामीण महिला साधारणतः बघा 80% महिला याच्यामध्ये, शेती आणि संलग्न क्षेत्रामध्ये 80% ग्रामीण महिला कार्यरत आहेत. हा डेटा खूप महत्वाचा आहे. इंट्रोमध्ये आपल्याला लिहायचा आहे किंवा कन्क्लुजनमध्ये लिहायचं आहे. तर हे डेटा फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा. स्वयंरोजगाराच्या बाबतीत आपण विचार केला तर 48% ज्या महिला आहेत त्या कृषी क्षेत्रात कार्यरत जे महिला आहेत त्याच्यापैकी 48% जे आहेत त्या स्वतंत्रपणे शेती करतात. वैयक्तिक त्यांचं कॉन्ट्रिब्युशन स्वतंत्र आहेत. त्या इंडिपेंडेंटली त्या स्वतः करतायत. म्हणजे 48% हे प्रमाण खूप मोठं, म्हणजे जवळजवळ निम्म प्रमाण आहे महिला ज्या आहेत त्या स्वयंरोजगार आहे शेतीमध्ये त्यांचा. ठीक आहे. पुढे शेतमजूर आपण बघतो, ग्रामीण भागामध्ये, गावामध्ये आपण बघतो की शेतमजूर महिलांचं प्रमाण आहे. साधारण आपल्याला ते जास्त दिसून येते. 33% महिला ज्या आहेत त्या शेतमजूर काम करतात. एकूण कृषी क्षेत्रातल्या एकूण ज्या महिला ज्या आहेत ना त्याच्यातल्या 33% शेतमजूर. म्हणजे असं नाही की सगळ्या शेतमजुरांपैकी महिलांमधले 33% महिला ज्या आहेत ते शेतमजूर म्हणून काम करतात. आता याची चर्चा करण्याचं कारण काय, हे 2026 हे जे वर्ष आहे ते संयुक्त राष्ट्राने UN हे वर्ष जागतिक शेतीमध्ये महिलांच्या अपरिहार्य भूमिकेला ओळख देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी आणि म्हणून ह्या चर्चेचा टॉपिक आहे, म्हणून आपण याच्यावर चर्चा करतोय. मग कुठल्या अंगाने आपल्याला प्रयत्न करावे लागतील, काय इनिशिएटिव्ह घेता येतील, काय कार्यक्रम शासनाद्वारे राबवलेले आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. हा डेटा लक्षात आला असेल. प्रमुख ठळक मुद्दे काय आहेत बघा. सक्षमीकरणाची व्याख्या काय आहे, म्हणजे सक्षमीकरण म्हटल्यानंतर काय आहे, प्रामुख्याने येतं की आर्थिक सक्षमीकरण आणि ते भांडवली जे ते काय मदत जी लागते ती खूप महत्वाची असते सक्षमीकरणामध्ये. आणि त्या अनुषंगाने जे आहे ते प्रशिक्षण जे आहे ते आत्मा योजनेअंतर्गत 18.61 लाखहून अधिक 2025-26 मध्ये इतक्या महिलांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 8110 प्रकल्प AIF आणि नमो ड्रोन दीदी द्वारे महिलांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी 2377 कोटींची मदत जाहीर करण्यात आली, मदत जाहीर झालेली आहे.
लक्षात येते का? हे प्रकल्प किती लॉंग टर्म विचार आहे याच्यामधून, आणि याच्यातून सक्षमीकरण आपल्याला खूप दूरवर घेऊन जायचं आहे महिलांचं. आता केवळ महिलांच्या मालकीच्या FPO जे आहेत, शेतकरी उत्पादक संस्था, लक्षात येते काय? शेतकरी उत्पादक संस्था फक्त महिलांच्या मालकीच्या, आणि ज्याचा लाभ साधारण आहे ना 23.55 लाख शेतकऱ्यांना झालेला आहे. ह्या एवढ्या आहेत, 1175 आहेत शेतकरी उत्पादक संस्था, ज्या फक्त महिलांद्वारा संचालित केल्या जातात, आणि त्याचा लाभ किती लोकांना झालाय बघा, 23.55 लाख शेतकऱ्यांना झालेला आहे. किती मोठा आकडा आहे बघा. 1.01 लाख इतके कोटी, म्हणजे किती रक्कम बघा, PM किसान योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना आतापर्यंत वितरित झालेले आहे. म्हणजे महिला लाभार्थी खूप मोठे आहेत, आपल्याला याच्यामधून दिसून येत आहे. म्हणून काय म्हटलं की सक्षमीकरण म्हणजे काय, तर त्यांना बूस्ट करायचं, खूप मोरल त्यांचं अपलिफ्ट करायचं, त्याच्यासाठी लागतं ही मदत, ट्रेनिंग लागेल, त्याच्यासाठी फायनान्स लागेल. लक्षात येते का? तर ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात आहेत. 2.58 कोटी जे आहेत ते NRLM अंतर्गत कृषी पर्यावरणाचे प्रशिक्षण घेतलेल्या महिला आहेत. कृषी पर्यावरण हे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा आकडा बघा किती मोठा आहे. म्हणजे किती मोठा आपण रिसोर्स डेव्हलप करत आहोत महिलांच्या माध्यमातून ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये. ठीक आहे. ते केवळ महिला हे आपण बघितलेलं आहे. 70,000 कृषी सखी पॅरा एक्सटेन्शन वर्कर्स आहेत, म्हणून ते प्रशिक्षित महिला आहेत. म्हणजे कृषी सखी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जे शेतीसाठी मदत करणाऱ्या महिला, प्रशिक्षित महिला आहेत, वेल ट्रेंड वुमन्स आहेत, त्या असतील, त्या महिला ज्या आहेत त्या शेतकरी आहेत. म्हणजे इतका मोठा, जवळजवळ हा आकडा आहे 70,000, म्हणजे 70,000 वेल ट्रेंड आहेत. ही आकडेवारी काय आहे ही मेन्शन करायची आपल्याला. मीन्समध्ये आपल्याला आपण उत्तर लिहित असतो, मग काय इनिशिएटिव्ह घेतले गेले, किंवा काय पॉझिटिव्हिटी, किंवा लॉंग टर्म प्रोजेक्टसाठी काय आहे, लक्षात येते का? किंवा आपल्याला जनरल जरी क्वेश्चन विचारला की ॲग्रिकल्चर सेक्टर बूस्ट करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की हे बूस्ट करण्यासाठी हे पण आहे महिलांच्या, जेणेकरून ॲग्रिकल्चर सेक्टर बूस्ट होईल. ठीक आहे. जागतिक गती काय आहे बघा, GCWAS 2026 याच्या अंतर्गत कृषी अन्न प्रणालीमध्ये लिंग समावेशक वाढीला प्रोत्साहन. आता लिंग समावेशक वाढीला प्रोत्साहन म्हणजे काय, महिलांना याच्यामध्ये समावेशन करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे, प्रगतीला गती द्यायची आहे, नवीन उंची गाठायची आहे. नवी दिल्लीमध्ये 12 ते 14 मार्च 2026 मध्ये ICAR कन्व्हेन्शन सेंटर मध्ये ते हे झालं, त्याच्यामध्ये बैठक. तिथं काय त्या ह्याच्यामध्ये त्या कार्यशाळा म्हणू आपण, त्याच्यामध्ये सहभाग किती जणांचा होता बघा. भारत आणि परदेशातील 700हून अधिक शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि महिला उद्योजक, म्हणजे 700 लोक सहभागी झाले होते. त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ होते, धोरणकर्ते, पॉलिसी मेकर्स होते, आणि महिला उद्योजक यांचा समावेश होता. मेन फोकस काय, मी तर सांगितलं की लिंग समावेशक धोरण करायचं, महिलांना सामावून घ्यायचं, याच्यामध्ये तंत्रज्ञान आधारित आणि हवामान अनुकूल कृषी नवीन उपक्रमांवर ह्याच्यामध्ये भर द्यायचा आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, याच्यात मेन फोकस काय आहे बघा. पहिला आपल्याला लिंग समावेशन करून घ्यायचं आहे, संवेदनशील महिलांना प्राधान्य द्यायचं आहे. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, त्याच्यासाठी मग ट्रेनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर हवामान बदल जे होत आहे, तर त्या हवामानाला अनुकूल असं कृषी नवीन उपक्रम शोधायचे आहेत, त्याच्यासाठी संशोधन करायचं आहे, त्याच्यासाठी काम करायचं आहे, याच्यावर भर देण्यात आलेला. आणि प्रमुख उपक्रम काय याच्यामध्ये, महिला शेतकरी मंच, युवा मंच आणि महिला केंद्रित तंत्रज्ञान व स्टार्टअपचे नवीन प्रदर्शन तिथं उभं केलं होतं. त्याच्याद्वारे काय झालं की तिथं एक नवी ओळख मिळाली महिलांच्या जे काही गट आहेत, शेतकरी गट आहेत, त्यांना इथे एक नवी ओळख प्राप्त होते. पायाभूत सुविधा आणि विपणन लक्षित योजना. आता पायाभूत सुविधा मी मगाशी म्हटलं की तुम्हाला सक्षमीकरण करायचं म्हटल्यानंतर काय फायनान्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या, आणि सगळ्यात महत्वाचा तिथं भाग येतो, मग त्याच्याबरोबर येतो तो इन्फ्रास्ट्रक्चरचा येतो. मग याच्या अंतर्गत काय, इन्फ्रास्ट्रक्चर आणि मार्केट उभारणी करायची. म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी मार्केट खूप गरजेचं आहे. आता महिला सक्षमीकरण किंवा महिला शेतकरी सक्षमीकरण ज्यावेळी आपण म्हणतो, तर 2 पातळ्यांवर खूप आपल्याला काम करावं लागतं. एक आहे त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, पायाभूत सुविधा निर्माण करणं, आणि दुसरं ज्यावेळी ते कृषीमध्ये ते पायाभूत सुविधाचे निर्माण होईल, त्याच्यामध्ये प्रॉपर पिकं येतील किंवा आणखी सगळ्या गोष्टी काही प्रोडक्शन येईल, त्याच्यासाठी मार्केटचा रोल खूप महत्वाचा राहील. आणि मग इथं काय ह्या 2 पातळ्यांवर इथं काम कसं आहे ते बघा. कृषीमध्ये पायाभूत सुविधा आहे, त्याच्यामध्ये काय पीक काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी मध्यम ते दीर्घकालीन कर्ज आहे,
हे खूप गरजेचं आहे. मग फायनान्स दिलेला आहे दीर्घकाल, ह्याची व्याज सवलत आहे बघा 7 वर्षांसाठी ₹2 कोटीपर्यंतच्या कर्जावर 3% सूट देण्यात आलेले आहे. म्हणजे पायाभूत सुविधा म्हणजे समजा कोल्ड स्टोरेज वगैरे मोठ्या गोष्टी जर तुम्ही उभारणी करत असाल तर तुम्हाला 2 कोटीपर्यंतच्या कर्जावर 3%ची सूट आहे. आणि व्याजदर मर्यादा जास्तीत जास्त जी आहे ती व्याजदर 9% आहे. लक्षात येते का? आणि इथे यश काय आहे बघा याचं, महिला शेतकऱ्यांसाठी 8,110 प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्याच्यासाठी 2,377 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. लक्ष समजतंय का? पायाभूत सुविधांचा इथं कशा पद्धतीने विकास करायचा आहे आणि तो निधी कशा पद्धतीने वापरला जातो. आणि दुसऱ्या क्षेत्रावर आपण काय करायचंय, कृषी पणन पायाभूत सुविधा म्हणजे की आपल्याला इथं मार्केटसाठी काम करायचं किंवा ह्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज आणि त्याची साठवणूक. आता समजा काही नाशवंत फूड प्रोसेसिंग मध्ये काही नाशवंत घटक असतील म्हणजे टोमॅटो वगैरे ह्याच्यासाठी किंवा बेदाण असेल किंवा फ्रुट्स असतील वेगवेगळे, त्याच्यासाठी काय आपल्याला पाहिजे, कोल्ड स्टोरेज वगैरे पाहिजे. त्याचबरोबर गोदामे पाहिजेत धान्यासाठी. आता ह्याची साठवणूक क्षमता हे उभं करण्यासाठी विशेष आर्थिक सहाय्य आहे. त्याच्यासाठी विशेष अनुदान आहे महिला शेतकऱ्यांना. काय बघा, SC आणि ST मधल्या जर महिला असतील तर त्यांना 33.33% सबसिडी आहे आणि इतरांसाठी 25%. म्हणजे आपण मांडलं तर 25% सबसिडी जी आहे ती जनरल महिलांसाठी आहे आणि त्याच्यामध्ये SC आणि ST महिलांसाठी 33.33% इतकी सबसिडी आहे. ठीक आहे. यश काय आहे बघायचं, 10,631 साठवणूक प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. क्षमता किती आहे बघा, 395.53 लाख मेट्रिक टन इतकी क्षमता आहे. म्हणजे खूप मोठी क्षमता आहे. याच्यातून काय होणार आहे बघा, आपण अन्न नासाडीवर पर्याय हे का अन्न नासाडीवर मात करू शकणार आहे. याच्यामध्ये जे काय अन्नाची नासाडी होते, UPSC ला क्वेश्चन आय थिंक येतो यावर, की आपल्याला फूड सिक्युरिटीसाठी जर जे काय फूड सिक्युरिटीसाठी एक पाऊल आपल्याला उचलावं लागतं की अन्नाची जी नासाडी होती ती आपल्याला कमी करावी लागते. आणि त्याच्यावर आपल्याला ह्या योजनेच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी मात करू शकणार आहोत. कारण ही इतक्या मोठी क्षमता आपण ही नव्याने निर्माण करणार आहे. ऑलरेडी आहे ते आहेत. लक्षात आहे, 395.53 लाख मेट्रिक टन क्षमता जी आहे ती निर्माण करणार आहे. आणि वितरित सबसिडी याच्यासाठी काय, या योजनेसाठी 1,73,971.41 लाख इतकी सबसिडी वितरित करण्यात आलेली आहे. तंत्रज्ञान आणि उपजीविकेच्या संदर्भात काय बघा, प्रगत शेतीकडे वाटचाल आपल्याला करायची आहे. आता प्रगत शेतीकडे वाटचाल म्हटल्यानंतर काय, आपल्याला ड्रोन सिस्टम आहे, त्याच्यानंतर महिला सहायता गटांनाच द्यायचे. आता ह्याच्यातून 2 पद्धतीने आपल्याला सक्षमीकरण महिलांचं दिसून येतं. आता हे ड्रोन तर आहे म्हणजे महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण दिसून येते, पण तो प्रकल्प द्यायचा आहे कुणाला, सेल्फ हेल्प ग्रुप महिलांचाच स्वयंसहायता गटांना द्यायचा आहे. समजून नका, एक ते लॉंग टर्मचा विचार याच्यामधून दिसतोय की म्हणजे परत हा जो प्रोजेक्ट जो जाणार आहे हा ड्रोनचा, तो पण महिलांच्या गटांच्याकडे जाणार आहे. ड्रोन सेवा प्रदान करण्यासाठी त्यांना सक्षमीकरण करायचं उद्दिष्ट काय, 2023 ते 26 दरम्यान 15,000 ड्रोन प्रदान करायचे आहेत. याचं बजेट आहे 1,261 कोटी. आणि याच्यासाठी सहाय्य जे आहे ड्रोन पॅकेजसाठी इथं काय आहे, 80% केंद्रीय सहायता आहे 8 लाखापर्यंत. 8 लाखांच्या पर्यंत जर असेल तर त्यांना 80% केंद्रीय सहायता मिळेल. याच्यासाठी प्रशिक्षण मिळेल, 15 दिवसाचे पायलट आणि 5 दिवसांचे असिस्टंट प्रशिक्षण तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये अचिव्हमेंट काय आहे बघा, 23-24 मध्ये 1,094 ड्रोन वितरित करण्यात आलेले आहेत आतापर्यंत या अंतर्गत. लक्षात येते का, हे फलित आपण मानू शकतो या योजनेचे. त्याच्यानंतर काय, मधमाशी पालन आणि मध अभियान. आता 2 आहे याच्यामध्ये, व्यापारी शेतीला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि तो स्किल डेव्हलपमेंटचा पार्ट ह्याच्यामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे. 2 पातळ्यांवर राष्ट्रीय मधमाशी पालन, याच्यामध्ये महिला शेतकऱ्यांना वैज्ञानिकदृष्ट्या मधमाशी पालनाचे प्रशिक्षण आणि त्याच्या मार्फत कृषी आधारित जे रोजगार निर्मिती आहे ती केली जाणार आहे. म्हणजे आता समजा एखाद्या महिलेनं हा प्रकल्प सुरू केला तर तिथं महिलांसाठी परत रोजगार निर्माण होईल. लक्षात येते का, अशा पद्धतीने आपल्याला हे लिंकेजेस दिसून येतात. महिला शेतकऱ्यांना वैज्ञानिक दृष्ट्या ट्रेनिंग आणि त्याचा भर जो आहे मुख्यतः क्षमता बांधणी आणि कौशल्य विकासावर. मी म्हटलं की स्किल डेव्हलपमेंट आहे. लक्षात येते का, ओव्हरऑल जर आपण बघितलं याच्यातून तुम्हाला समजतं का की काय याच्यामधून होतं. याच्यामधून महिलांचं फायनान्शियल इंडिपेंडन्स
वाढतायत, त्याच्यामध्ये फायनान्शियल स्किल महिला अडॉप्ट करतायत, वेगवेगळे बाकीचे स्किल, त्याचबरोबर व्यावसायिक स्किल महिलांना प्राप्त होत आहे, सायंटिफिक नॉलेज याच्यामधून वाढतंय. अशा पद्धतीनं ओव्हरऑल डेव्हलपमेंट, फक्त याच्याकडे आपण फक्त कृषी क्षेत्रातील महिलांचं सक्षमीकरण या एका नजरेतून न बघता की महिलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशा होते, स्वयंरोजगारांचं कसं त्यांच्याकडे कसं डेव्हलप होतंय, ह्या पद्धतीनं आपण बघू शकतोय. लक्षात येते का? तर शेती आणि बिगर शेती कुटुंबांसाठी सुद्धा शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करायचा. आता शेती आहे ज्याच्याकडे ते तर निर्माण करायचं, आता बिगर शेती असते तर त्यांच्यासाठी काय करतात, त्यांच्यासाठी हे मधमाशी पालनासारखे प्रयोग आहे. म्हणजे त्याच्याकडे शेती असायलाच पाहिजे असं काही नाही. छोट्याशा जागामध्ये तुम्ही ते बघतात, तुम्ही नेटवर सर्च केल्यावर तुम्हाला ते इमेज मिळतील, तर तिथे त्या करू शकतील आणि स्वयंरोजगार त्या निर्माण करू शकतील. रोजगाराचा स्रोत महिलांना उपलब्ध होईल. अशा पद्धतीचं याच्यामध्ये राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान याच्या अंतर्गत यामध्ये समावेश आहे. पतपुरवठा सगळ्यात महत्वाचा आहे. पतपुरवठा कसा होणार आणि कृषी विविधता याच्यातून कशी राखली जाणार, याच्यामध्ये मग काय आहे, दीनदयाल अंत्योदय योजना याच्या अंतर्गत काय दारिद्र्य निर्मूलन आपलं टार्गेट आहे. तर 11 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज महिला सेल्फ हेल्प ग्रुपना वितरित करायचं आहे. त्याचबरोबर 2.58 कोटी महिलांना कृषी पर्यावरणाचं प्रशिक्षण द्यायचं आहे. म्हणजे एवढ्या महिलांना ट्रेंड करायचं टार्गेट आहे. सुधारित व्याज सवलत काय आहे बघा, परवडणारा पतपुरवठा, तर ते व्याजदर परवडला पाहिजे हा याच्यामध्ये मुख्य हेतू आहे. 7% व्याजदराने 3 लाखांपर्यंतचे अल्प मुदतीचे कर्ज आहे. ठीक आहे. आणि वेळेवर परतफेड न केल्यास 1.5% अतिरिक्त व्याज सवलत आहे. वेळेवर कर्ज परतफेड केली, आता समजा एखाद्या महिला शेतकऱ्यांना कर्ज वेळेवर फेडलं, त्याच्यामध्ये हप्ते वगैरे व्यवस्थित दिले, तर त्यांना अतिरिक्त 1.5% आणि सवलत दिली जाणार आहे. लक्षात येते का? म्हणजे किती चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन याच्यामधून आहे बघा. तारणमुक्त कर्ज मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवलेली, म्हणजे तारणमुक्त कर्ज मर्यादा आहे ती 2 लाखापर्यंत तुम्हाला विनातारण कर्ज मिळणार आहे. पुढे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, त्याच्यामध्ये काय बघा, फलोत्पादन विकास कार्यक्रम कसा आहे बघा, फळे भाज्या आणि मसाल्यांच्या पिकांसाठी विशेष सहाय्य आहे. काढणी पश्चात व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी इथं परत महिलांना मदत होणार आहे. लक्षात येते का? समजलं? सर्वांगीण शेतीच्या विकासासाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे शेतीमध्ये एकच पॅरामीटर घेतला असंही नाही, फलोत्पादन आहे, त्याच्यामध्ये शेतीपूरक इतर व्यवसाय, मधमाशी प्रकल्प ह्याचा समावेश होतोय. आता थेट आर्थिक आधार आणि पीक प्रोत्साहन कशा पद्धतीने आहे बघा. पल्सेस मिशन, आपला पल्स मिशन पण बूस्ट करायचं आहे. मग या अंतर्गत महिलांनाही विशेष प्रोत्साहन द्यायचं आहे. ह्या दोन्ही कार्यक्रमाला उजाळा देण्यासाठी डाळ निर्भरता अभियान याच्यामध्ये आहे. त्याच्या अंतर्गत आहे 2025-26 ते 2030-31 पर्यंत 11,440 कोटीचं बजेट आहे. आणि याच्यामध्ये भर काय, म्हणजे आपण पल्सेस मिशन मध्ये आपल्याला माहिती आहे तूर, उडीद आणि मसूर यांच्यावर विशेष भर आहे. आता याच्यामध्ये काय माहिती आहे का, या अभियानातील जो 20% जो निधी आहे, ऑलरेडी हा अभियान कशासाठी, पल्सेस आपल्याला हे करायचं, उत्पादकता वाढवायच्या त्याच्यासाठी, पण यातला 20% निधी जो आहे तो महिला शेतकऱ्यांना राखीव ठेवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे इथं यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आहे, ते माहितीच आहे. पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी रुपये 6,000. आता त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण कसं आहे बघा, योजनेच्या सुरुवातीपासून महिलांना 1.01 लाख कोटींचे वितरण करण्यात आलेलं आहे. 22वा हप्ता जो आहे याच्यामध्ये महिला लाभार्थ्यांची आकडेवारी बघा, ती 17/3/2026 रोजीची आकडेवारी आहे. ते लाभार्थी महिला संख्या बघा किती, 2,15,47,095 इतकी आहे. आणि हस्तांतरित रक्कम किती आहे बघा, ही रक्कम कोटींमध्ये आहे, 4,309.46 इतके कोटींमध्ये ही रक्कम आहे. इतकं आतापर्यंत हस्तांतरित रक्कम झालेली आहे. म्हणजे किसान सन्मान निधी अंतर्गत महिला सक्षमीकरण परत करायचं आहे. म्हणजे काय, 2 पातळ्यांवर आहे. इथं समजून घ्या, तुम्हाला लॉंग टर्मचे हे आपले कार्यक्रम आहेत. याच्यामध्ये एक तर कृषी क्षेत्र आपल्याला बळकटीकरण करायचं आहेच आहे, त्याचबरोबर महिला सक्षमीकरण. आता महिला सक्षमीकरण आपल्याला वर दिसत जरी असलं तर फक्त कृषी आधारित तसं नाही आहे. आपण मागे बघितले की महिलांना बाकीचे स्किल द्यायचे आहेत, व्यावसायिक स्किल द्यायचे, तर महिलांच्या सर्वांगीण विकासासाठीचे हे कार्यक्रम आहेत. एकत्रीकरणाची शक्ती कशी आहे बघा, जर वैयक्तिक आव्हाने खूप येतात, अल्प भूधारक, आता एखाद्याची जमीन खूप कमी आहे, SC/ST मध्ये महिला आहेत, ठीक आहे, वरची दुर्बल घटकातील महिला आहेत. आता ह्या ज्यावेळी संघटित होतील, एकत्रित म्हणून काम करतील, तर त्यांची सामूहिक ताकद वाढते आणि बाजारपेठेतला त्यांचा डॉमिनन्स वाढायला सुरू होतोय.
चांगले उत्पन्न यायला सुरुवात होते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि परस्पर सहकार्याने त्यांचं आहे म्हणजे आपल्याकडे सहकार्याचं तत्व सुद्धा सांगितलं जातं, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्या पद्धतीनं काय होतं की त्या विरुद्धाप्रमाणे काय होतं की चांगलं उत्पन्न, निर्णय घेण्याची क्षमता आणि सक्षमीकरण वाढायला सुरुवात होते. म्हणजे आपण टीममध्ये ज्यावेळी काम करतो त्यावेळी त्याचं जे काय आहे ते परिणामकता अधिक दिसून येते. अशा पद्धतीचं हे आहे. आणि 10,000 FPO अभियान 2027-28 पर्यंत 6,865 कोटीचं बजेट आहे याच्यासाठी. ठीक आहे. अनिवार्य प्रतिनिधित्व म्हणजे आता प्रत्येक एफपीओ जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक संचालक मंडळात किमान एक तरी महिला संचालक असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, याच्याद्वारे काय केलंय बघा, निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न आहे. लक्षात येते का? महिलांचं सक्षमीकरण म्हणजे काय, तर प्रतिनिधित्व दिलेलं आहे महिलांना. म्हणजे तुमचे संचालक मंडळ किती आहेत, किमान एक, त्यापेक्षा जास्ती चालतील पण किमान एक महिला बंधनकारक आहे. आता महिला मालकीचे एफपीओ संपूर्ण देशभरात साधारण 1,175 एफपीओ मध्ये 100% महिला भागधारक आहेत, तर 1,084 एफपीओ मध्ये 50 ते 99% महिला भागधारक आहेत. म्हणजे 100% महिला असणाऱ्यांची संख्या बघा किती आहे, 1,175 इतकी आहे. अग्रेसर राज्य काय आहे त्याच्यामध्ये ते खूप गरजेचं चर्चा आपल्या ह्याच्यामध्ये. ओडिशा, झारखंड, बिहार, महाराष्ट्र आणि तेलंगणा ही राज्य जे आहेत ते महिला एफपीओ मध्ये अग्रेसर दिसून येतात. याच्यामध्ये आर्थिक सहाय्य काय आहे बघा, 7,041 एफपीओला साधारण 481.48 कोटीचे इतके इक्विटीचे अनुदान देण्याचं प्रोव्हिजन आहे. ठीक आहे. संस्थात्मक पाठबळ कशा पद्धतीने दिले गेलेले बघा, धोरण आणि संस्थात्मक पाठबळ कशा पद्धतीने. आता मॅनेज हैदराबाद कृषी विस्तार व्यवस्थापन आपल्याला ह्याच्यातून काय करायचं, व्यवस्थापन कौशल्य महिलांचं बळकट करायचं. मग याच्यासाठी काय, विस्तार व्यावसायिकांची क्षमता बांधणी करायचं. प्रशिक्षणाचे विषय काय असतील बघा याच्यामध्ये, लिंग संवेदनशील कृषी. मगाशी मी सांगितलं की लिंग संवेदनशीलता वाढली पाहिजे, महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. मूल्य साखळी याच्यामध्ये आर्थिक साक्षरता, मी मगाशी म्हटलं की फायनान्शियल लिटरसी खूप गरजेची आहे. आणि डिजिटल तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजिकल ट्रेनिंग हे याच्यामध्ये समावेश आहे. प्रभावी कधीपासून आहे बघा, 2020 पासून साधारण जे आहे ते 61,496 महिलांनी याच्यातून प्रशिक्षण घेतलेलं, म्हणजे इतक्या प्रशिक्षित महिला आहेत याच्या अंतर्गत ट्रेनिंग घेतलेलं आहे. पुढे राष्ट्रीय कृषी लिंग संसाधन केंद्र, राष्ट्रीय समन्वय संस्था. याच्यामध्ये काय प्रमुख उपक्रमाने लक्ष केंद्रित क्षेत्र काय आहे बघा, याच्यामध्ये महिला शेतकऱ्यांसाठी पतपुरवठा सुलभ करण्यासाठी संस्थात्मक त्यांना मदत केली जाते. महिला नेतृत्वाखाली कृषी व्यवसाय केंद्रांना प्रोत्साहन दिले गेले. मग याच्यामध्ये काय, महिला नेतृत्वाखाली पाहिजे पहिल्यांदा, त्या अशा असणारे जे काही कृषी व्यवसाय केंद्र आहेत त्यांना विशेष प्रोत्साहन देण्याचा याच्यामध्ये मानस आहे. महिलांचा सहभाग आणि जमिनीच्या अधिकारांवर अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. म्हणजे किती सहभाग आहे महिलांच्या जमिनीवर अधिकार किती ज्या जमिनी आहेत त्या महिलांच्या अधिकार क्षेत्रात येतात, या पद्धतीने याच्यातून विशेष अभ्यास करायचा आहे. कृषी क्षेत्रातील महिलांवरील परिणामांचे मूल्यमापन करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला तो डेटा आहे तो पुढच्या अभ्यासासाठी वापरता येईल आणि त्याच्यावर धोरण निर्मितीसाठी आपल्याला तो उपयोगी पडेल. लिंग संवेदनशीलता आणि क्षमता बांधणीच्या कार्यशाळा, वेगवेगळे वर्कशॉप घ्यायचे आहेत याच्यामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी, लिंग संवेदनशीलता वाढवण्यासाठी. प्रशिक्षित प्रशिक्षणासाठी साहित्य विकसित करणे आणि यशोगाथांचे दस्तावेजीकरण करणे. म्हणजे काही यशोगाथा म्हणजे काही चांगल्या केस स्टडीज, काही चांगल्या महिला शेतकऱ्यांचं उदाहरण आहे किंवा काहीतरी एखादा सक्सेसफुल झालेला प्रोग्राम आहे त्याचं काय करायचं, दस्तावेजीकरण करायचं, जेणेकरून ते पुढच्या वाटचालीसाठी इतर महिलांना इतर कार्यक्रमासाठी त्याचा प्रेरणा राहील. सेवांच्या लाभांचे विश्लेषण करण्यासाठी DOAC योजनांचे मूल्यमापन करायचं आहे. अशा पद्धतीनं हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर संशोधन आणि यांत्रिकीकरण. आता संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काय, ICAR CIWA भुवनेश्वरमध्ये महिला कृषी संशोधन आहे. त्याच्यामध्ये महिलांना अनुकूल तंत्रज्ञान आणि कष्ट कमी करायचं महिलांचं, त्याच्यासाठी साधने विकसित करायचं. मग याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की पेडल ऑपरेटेड कोकोनट डिवायझर, म्हणजे पेडल ऑपरेटेड कोकोनट डिवायझर म्हणजे नारळ सोलण्यासाठी वगैरे. रोटरी गोट फीडिंग सिस्टम आहे, व्हेजिटेबल प्लकर आहे, फिरते मिल्किंग टूल आहे. अशा पद्धतीची छोटी छोटी साधने विकसित करायचं, जेणेकरून ह्याच्यातून काय होईल, महिलांचा शारीरिक ताण कामाच्या ठिकाणचा तो कमी होईल. विस्तार मॉडेल्स काय, गृहा, होमस्टेड, ॲक्वा, हॉर्टिकल्चर आहे. जननी मॉडेल आहे, न्यूट्री गाईड आहे याच्यामध्ये. आणि हवामान अनुकूल कृषी प्रारूपे याच्यातून विकसित करायचं आहे. अशा पद्धतीने संशोधनात्मक पातळीवर काम आहे. आणि फार्म मशिनरी ट्रेनिंग अँड
टेस्टिंग इन्स्टिट्यूट बुधनी, हिसार, अनंतपूर, विश्वनाथ, चर्याली इथे स्थित आहे. यांत्रिकीकरणातील लिंगभेद इथं कमी करायचा आहे आणि महिला शेतकऱ्यांना काय करायचं आहे, ट्रॅक्टर, कृषी यंत्रे, कस्टम हायरिंग सेंटर आणि मधील उपकरणे चालवण्याचे कौशल्य विकसित, म्हणजे शेतीसाठी जी लागणारी उपकरणे मशीन्स आहेत ते चालवण्याचं प्रशिक्षण महिलांना द्यायचं आहे या अंतर्गत. लक्षात आलं, म्हणजे संशोधन करायचं आहे महिलांसाठी, काय करता येईल, काय छोटे छोटे टूल्स डेव्हलप करता येतील, छोटी छोटी यंत्र डेव्हलप करता येतील आणि ते यांत्रिकीकरण तर आहे पण त्याचं विशेष ट्रेनिंग पण द्यायचं आहे की ते कसं वापरलं जाऊ शकते. ठीक आहे. यशोगाथा बघा एक उदाहरण आहे. श्रीमती कामिनी नाथ शर्मा, दुलारपूर, कटक, ओडिसा. उदरनिर्वाहाकडून शाश्वततेकडे, म्हणजे असा हा टप्पा आहे. उदरनिर्वाह, त्याच्यानंतर इथं डेव्हलपमेंट करायचं आहे, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे आणि यश अशा पद्धतीनं आहे हे. याच्यामध्ये उदरनिर्वाहासाठी काय केवळ 0.33% एकर जमीन इतकेच होते. 5 जणांचं कुटुंब होतं यांचं आणि केवळ हंगामी भात शेतीवर ते अवलंबून होते. आणि मग नंतर काय केलं, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण, भाजीपाल्याचे बियाणे व फळझाडे प्राप्त केले. मोकळ्या तलावात बदक पालन, कुक्कुटपालन, गायींसाठी हायब्रिड नेपियर गवत हे झालं. ठीक आहे. ह्या इंटरव्हेन्शन नंतर ICAR CIWA यांच्या इंटरव्हेन्शन नंतर काय यश प्राप्त झाले, दुधाच्या उत्पादनात वाढ झालेले, उत्तम पोषण आपण प्राप्त करू शकलेलो आहे आणि प्रति रुपये 1 इतक्या गुंतवणुकीवर 1.75चा परतावा मिळाला आहे. लक्षात येते. वार्षिक उत्पन्नात साधारण 96,000ची वाढ झालेली आहे आणि गावातील इतर महिलांसाठी ते रोल मॉडेल ठरलेलं आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आहे. लक्षात आलं का, म्हणजे छोटं, म्हणजे एक आपण उदरनिर्वाहासाठी करताना एक वेगळ्या लेवलवर सक्षमीकरण प्राप्त करणं हे लॉंग टर्म उद्दिष्ट आपल्याला घेऊन जायचं आहे. तळागाळातील विस्तार कसा आहे बघा. कृषी सखींचा प्रभाव काय आहे. कृषी सखी काय आहे बघा, 70,000 प्रशिक्षित कार्यरत महिला आहेत. त्या महिला शेतकऱ्यांना मदत करतील. समुदाय पातळीवर जागरूकता काय आहे, स्वयंसहायता गट, बचत गट, शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायतीमध्ये त्या सामुदायिक पातळीवर त्या जागरूकता निर्माण करतील. घराघरात मार्गदर्शन करतील. शेतकऱ्यांचा मित्र म्हणून काम करत नैसर्गिक शेती आणि मृदा आरोग्य व्यवस्थापनात दारोदारी जाऊन ते मार्गदर्शन करतायत कृषी सखी. लक्षात येते का, 70,000 इतका मोठा आकडा आहे तो. येत्या काळात हा आकडा आणखी वाढेल. शाश्वत परिणाम, मातीचे आरोग्य सुधारायचे आता शेती संदर्भात, उत्पादकता वाढवायची आणि सगळ्यात महत्वाचं पर्यावरणपूरक कृषी पद्धतीचा गाव पातळीवर कशा पद्धतीने अवलंब करता येईल, हे आपल्याला सस्टेनेबल कशा पद्धतीने ऍग्रिकल्चर करता येईल या पद्धतीच्या ह्या ज्या महिला आहेत ते घरोघरी जाऊन याच्या संदर्भात जागरूकता निर्माण करतील. समुदाय आधारित विस्तार आणि प्रशिक्षण उपक्रम कसा आहे बघा. महिला किसान सक्षमीकरण परियोजना काय आहे बघा. NRLM मध्ये त्याच्या अंतर्गत काय, शाश्वत शेती आणि पशुसंवर्धन, शेती आणि पशुपालन याच्यावर हे करायचं. यश काय आहे बघा, 25 पर्यंत 4.62 कोटी महिला शेतकऱ्यांना कृषी, पर्यावरण आणि 2.09 कोटी, म्हणजे साधारण इतक्या कोटींना पशुसंवर्धनाचे प्रशिक्षण प्राप्त झालेलं आहे. नेटवर्क याच्या अंतर्गत बघा 3.50 लाखाहून अधिक कम्युनिटी रिसोर्सेस पर्सन आहेत. मग त्याच्यामध्ये समावेश काय आहे बघा, कृषी सखी आहेत, पशुसखी आहेत, वनसखी, मत्स्यसखी इत्यादी जे आहेत ते कम्युनिटी डेव्हलप गेलेलं आहे. मग आता हे एक्सपर्ट आहेत बघा वेगवेगळे. आता पशुसखी म्हणजे की तुम्हाला पशुपालनासंदर्भात मार्गदर्शन करतील, वनसखी म्हणजे हॉर्टिकल्चर संदर्भात मार्गदर्शन करतील, मत्स्यसखी म्हणजे तुम्हाला मत्स्यपालनात मार्गदर्शन करतील. असे वेगवेगळ्या त्या फील्डचे एक्सपर्टीज आपण डेव्हलप करत आहोत. आत्मा अंतर्गत काय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, याचं स्वरूप काय, जिल्हा आणि गट स्तरावर विस्तार व्यवस्थापन करायचं आहे. महिलांचा सहभाग बघा, 99.69 लाख महिला याच्यामध्ये लाभार्थी आहेत. उपक्रम जे आहेत फार्म वुमेन्स फूड सिक्युरिटी ग्रुप्सची स्थापना केली. लक्षात येते का, हा एका ग्रुपची स्थापना केली आणि प्रत्येक गटाला साधारण 25,000ची मदत देण्यात आली. पुढे कौशल्य विकास STRY अंतर्गत त्याच्यामध्ये काय आहे, स्वरूप काय बघा, ग्रामीण तरुण महिलांसाठी कृषी व संलग्न क्षेत्रातील अल्प मुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार. म्हणजे कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांसाठी ट्रेनिंग इथं द्यायचं आहे आणि 29 पासून 59,000हून अधिक ग्रामीण लाभार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे आणि ज्यामध्ये महिला शेतकऱ्यांचा मोठा सहभाग याच्यामध्ये असणार आहे. अन्नाची सुरक्षा, मी काय म्हटलं मगाशी तुम्हाला सांगितलं की अन्न सुरक्षेसाठी ह्या योजनेचा खूप हे आतापर्यंत जेवढा पण डिस्कस केलं ना, तर अन्न सुरक्षेसाठी महिला
सक्षमीकरण तर आहेच, पण अन्न सुरक्षेसाठी हा जो आहे कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. भविष्यातील वाटचाल आपली कशी असेल बघा. याच्यातून काय होतंय बघा, सुरक्षा निर्माण करतोय आपण, अन्न सुरक्षा निर्माण करतोय. त्याच्यासाठी काय धोरणे आणि संस्था आहेत वेगवेगळे, पीएम किसान आहे, ICAR, CIWA असेल, संसाधने, प्रशिक्षण आपण मगाशी डिस्कस केलं, आधुनिक तंत्रज्ञान विकसित करायचं आहे, नेतृत्व आणि सक्षमीकरण याच्यातून करायचं आहे, महिलांचं नेतृत्व विकसित करायचं आहे कृषी क्षेत्रामध्ये, उत्पन्न दुप्पट करायचे, साधारण निर्णय प्रक्रियेत सहभाग, मी मग सांगितलं की महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग आणि फायनान्शियल इंडिपेंडंट त्यांचा वाढत आहे. याच्यातून अन्न सुरक्षा आणि लवचिकता, आपल्याला याच्यातून अन्न सुरक्षेकडे वाटचाल करायची आहे. महिला सुरक्षा तर आहेच, पण त्याचबरोबर आपण जे जे इनिशिएटिव्ह बघितले त्याच्यातून खूप मोठी आपण अन्न सुरक्षा आपण सुरक्षित करणार आहोत, अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहोत. याच्यातून निष्कर्ष हाच आपल्याला काढता येतो की भविष्यातील जी वाटचाल आहे ती खूप चांगली राहील. याच्यातून ह्या योजनेचं फलित असं राहील आणि अन्नाची सुरक्षा होईल आणि राष्ट्राची प्रगती होईल. का? महिलांचं अनेक अंगाने याच्यामधून विकास आपल्याला दिसून येतो की ट्रेंड होत आहेत, फायनान्शियल इंडिपेंडंट होते, उद्योजकता विकास हा खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं काय, ह्याच्यातून आपण गावे सक्षम करतोय. आता मी मागच्या स्लाइडला आपण काय केलं की गाव अधिक सक्षम करतोय, लक्षात येते का? आणि त्याच्या आधारून काय होतं की शहरांकडे येणारं बर्डन सुद्धा आपण थांबवू शकतोय. GS1 साठी मी म्हटलं की शहरीकरण, शहरांवरचा वाढता ताण तो आपण करू शकतोय का, अशा व्यापक अर्थाने आपण याच्यामध्ये आपण बघायचं याच्यामध्ये. ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे 2026, याच्या दृष्टिकोनातून महिलांचं कौशल्य, महिलांचं नेतृत्व वाढवणं हे केवळ ग्रामीण उपजीविकात मजबूत करत नाही, तर भारताच्या कृषी व्यवस्थेला शाश्वत आणि उज्ज्वल भविष्य प्रदान करतं. लक्षात येतं, कृषी व्यवस्थेला तर करतात, पण ओव्हरऑल आपल्या नेशन बिल्डिंग मध्ये हे जे आहे हे धोरण खूप लॉंग टर्म इम्पॅक्ट घेऊन जातं. मी सांगितले की सर्वांगीण विकास होतोय आणि शहर, मी मग सांगितलं की आणखी एक टॉपिक याच्यातून लिंकेजेस सांगतो तुम्हाला की शहरांवर वाढणारं बर्डन, रोजगारासाठी होणारं स्थलांतर ते आपण मोठ्या प्रमाणावर थांबवू शकेल. का थांबवू शकू? कारण याच्यातून गावे आपण स्वयंपूर्ण करतोय काही अंशी. ठीक आहे. तर टॉपिक कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा आणि शेअर करा इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत. असेच वेगवेगळे टॉपिक जे GS मेन्ससाठी, SS साठी, त्याचबरोबर प्रिलिम्ससाठी सुद्धा उपयोगी असतील, जे वेगवेगळ्या, जसे की हा PIB मधला खूप महत्वाचा टॉपिक वाटला, अशाच पद्धतीचे टॉपिक आपण डिस्कस करत राहूयात. आणि तुम्ही हे लेक्चर शेअर करा आणि अशा सिरीजसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.